The metal rod is heated. Metal rod is heated at one end. Three holes are drilled in the rod at distance 5, 9 and 14 centimeter hot end from hot end. Three thermometers ABC are inserted in them. In steady state, thermometer A and B shows 60 and 90 and 70. Temperature recorded in thermometer C. असं विचार. प्रॉब्लेम अंडरस्टँड करून घेतला. काय करून घेतलं तर एक रॉड आहे. ओके, पण तो रॉड व्हेरी इम्पॉर्टंट स्टेडी स्टेट मध्ये आहे. राईट, स्टेडी स्टेट मध्ये. मग मी रिप्रेझेंट करतो बाबा, यावर ड्रॉ केला तरी चालेल. एक मिनिट, असा एक लांब रॉड आहे बरोबर, लॉंग रॉड. इनिशियल पॉइंट आपण ओ म्हणूया. ओ पासून 3 पॉइंट आहेत. पहिला एक पॉइंट ए, दुसरा बी आणि तिसरा सी. आणि जर डिस्टन्स फ्रॉम एका एंड पासून दिले, ओ पासून दिले, किती दिले एचं डिस्टन्स? एचं डिस्टन्स किती दिले? पहिल्याचं 5, 9 अँड 14. 5 सेंटीमीटर. दुसऱ्याचं डिस्टन्स आहे 9 सेंटीमीटर आणि तिसऱ्याचं 14 सेंटीमीटर. एचा थर्मोमीटर किती दाखवतो टेम्परेचर? एचं थर्मोमीटर 90, बीच 70 आणि सीच फाईंड करायचं. ऐका, टीसी फाईंड, T3 म्हणतो याला मी, फाईंड करायचं. ओके, बरोबर आहे. एकाने सांगितलं पास झालं. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा बाय टेम्परेचर ग्रेडियंट. आता बघा, ए आणि बी मधलं डिस्टन्स किती आहे? ए आणि बी मधलं 9 - 5 म्हणजे 4 सेंटीमीटर. ए बी इज इट राईट? आणि बीसी किती आहे? 14 - 9. 14 - 9 म्हणजे 5 सेंटीमीटर. मग आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, बरोबर आहे. स्टेडी स्टेट मध्ये टेम्परेचर ग्रेडियंट, टेम्परेचर ग्रेडियंट between AB is same as temperature gradient between what? BC. म्हणजे सॉल्व करा. टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे एचं टेम्परेचर T1 minus T2 by 4 is equal to T2 minus T3 by 5. बरोबर. आता T1 minus T2 किती आहे? T1 minus T2 किती आहे? ओके, 90 minus 70 लिहायला पाहिजे ना, डायरेक्ट लिहिण्यापेक्षा. डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 70 minus T3 डिवाइड बाय 5. बरोबर. मग 90 minus 70 20. 20 by 4 किती आलं? हे 5 मल्टिप्लाय झालं इज इक्वल टू 70 minus T3. आता मायनस T3 या साईडला प्लस झालं T3 आणि 70 minus 25. सो T3 70 minus 25 किती आलं?
45 degrees Celsius. And his answer is 45 degrees Celsius. Is it clear? 45 ऑप्शन आहे ना? आहे. ऑप्शन इज 45 degrees Celsius. गॉट इट? समजला प्रॉब्लेम? तर सॉल्व्ह केला